हाय गाईस, आम्ही येतो बाय का. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या बाय का. चालू झालं. चालू आहे का? हो. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही आलो आहोत गडचंद्र शहराजवळ एक छोटंसं गाव आहे भेंडवी. त्या गावाजवळ असे खूप काही छोटे छोटे वॉटरफॉल आहे, जसे की तुम्ही मागं पाहू शकता अशा प्रकारे. इतकंच नाही तर तुम्ही कुठं फिरतो म्हणला तर खूप सारे ठिकाण आहे, जसे की गडचंद्र शहराजवळील काही किलोमीटर अंतरावर मानिगडा किल्ला आहे, वेस्टवेअर आहे. वेस्टवेअर म्हणजे सध्या पाणी नाही आहे, कारण तर पाण्याची कमतरता असलं म्हणजे तिथं काही सौंदर्य आजपर्यंत काही दिसून नाही पडणार. सध्या काही दिवस लागणार तिथं पाणी भरल्यावर ते पण होणार गेलो. तर त्यासाठी तुम्ही हे दाखवून हे पाहू शकता. सुंदरसं वॉटरफॉल होता, छोटंसं भेंडवी या गावाजवळ आहे. तिथं पण येऊ शकता. आणि तुम्हाला जर खूप मोठासा वॉटरफॉल पाहत असाल तर तुम्हाला इथे चालून जायला. हे जे आम्ही इथं उभा आहोत हे गडावरती आहोत. हे म्हणजे गडचंद्र म्हणजे गडाचं शहर म्हणजे गडचंद्र. तर आम्ही हे गडावरच उभा आहोत. आम्ही उंचीवर आहोत. अजून काही खाली अजून रोड आहे का नाही रे. आमच्यासोबत आहे हे डॉन, नितेश, तसेच विशाल हो, तसेच एक छोटासा कॅमेरामॅन आहे आमचा. तो दिसून नाही राहिला ब्लॉगमध्ये, पण दिसून जाईल. पलटो रे कॅमेरा. हां चला तर आपण बघू कशा प्रकारे वॉटरफॉल आहे. पाणी पण एकदम स्वच्छ असं आहे, बघू शकता. तिथं पूर्ण डुबून राहिले. चला कॅमेरा. इथे येताना थोडं काळजीपूर्वक चालावं लागेल, कारण तर इथं पूर्ण असं रस्ते खूप आडामोडीचे होते, पत्थर आहे. तर तुम्ही चुकीनं तुमचा पाय इकडे तिकडे झाला तर तुम्ही तुमचा पाय म्हणून अपघात होण्याची शक्यता राहते. तर दाखवायचं ते कॅमेरामॅन चेंज करायचं वॉटरफॉल. दिस इज कॅमेरामॅन चेंज. कॅमेरामॅन चेंज. आमचा कॅमेरामॅन चेंज झाला आहे. हाच तो छोटासा कॅमेरामॅन. मोबाईल देऊन माझा चॅरिटी वाढवून विशाल असा येऊन व्हिडिओ बंद करून राहू चालू. तर मी लवकर कोणामध्ये जर नितेश सारखी जर ताकद असेल, नितेश सारख्या मुलांची लावू पण शकतो. पण आम्ही कुठे गेले बाई लहानचं दीपक. बघू शकता तुम्ही असं अशा प्रकारे रस्ते पार करून आपल्याला धबधब्यात जावं लागेल. बघू शकता कसं खिंड, जशी महाराजांच्या काळात खिंड होती तशा प्रकारे हे रस्ते आहे. बघू शकता आमचे विशाल मित्र कसे जाऊन राहिले. कसा आहे विशाल रस्ता. आता दीपक उतरा. दीपक कसा वाटता है रस्ता. खतरनाक जाने को डर लगना है ना. इसको डर लग रहा बोलता है. इधर से जाना पड़ता. पकड तुम्ही जाता पाहून घ्या तुम्ही. कधी यान तर तुम्हाला पण असा रस्ता पार करावा लागला. खूप काळजीपूर्वक उतरावं लागेल इथं. नंतर पाय जर घसरला तर पूरा चीत होणार. मूर्ति जैसा है भाई तू कॅमेरा ले लेना. ये देखो एक खाली पोचले आहे अशा प्रकारे. ये ले कॅमेरा पकड़. कैमरा पकड़ना बे लवर बॉय. हिलाना मत. हेलो. तो देखो गाइस ऐसे हम उतर रहे हैं संभल के. काळजीपूर्वक उतरना पड़ता. पाँव घसर गया तो आदमी भी घसर जाता. धीरे चलना पड़ता है. तर फायनली आम्ही खाली उतरलो. तर तुम्हाला दाखवतो एक सौंदर्य, खूप सुंदर असा धबधबा.
तुम्ही पण कधी इथे येऊ शकता. चला दाखवू. नाही पण घेतलं ना. तर मित्रांनो मी आहे इथे आणि हा माझा मित्र शुभम. आम्ही वॉटरफॉल 4-5 किलोमीटर वातावरण नॅचरल पार्किंग नॅचरल नैसर्गिक नैसर्गिकता वातावरण हिरवगार वातावरण झाडं डोंगर सगळ्या. आणि तर यासाठी रस्ता तुम्हाला थोडं कठीण यायचा रस्ता आहे. ते खूप काळजीपूर्वक तुम्हाला पार करावं लागतं. तर कारण तर काळजी करावं लागतं. तिथं बाजूला दगड आहे. श्याम ये पागल मत बन, वो पतीला लगेगा. अरे लगेगा मेरे को. ये मार मार उसका खोपड़ी तोड़ साले का मार. हे प्रभु हे हरिनाम जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ? पानी आ गया. गामछा भी खुल गया मेरा. ये देखिए गामछा क्या हुआ. तर फायनली आमची स्विमिंग झाली आहे. मस्तपैकी आम्ही आनंद घेतला पोहण्याचा. अतिशय सुंदरचं पाणी होतं. धबधबा एक नंबर आहे. सुंदर पाणी आहे. एक नंबर मजा आली आहे आम्हाला. जर ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आधी यावं लागेल गडचांदूरवरून कोणत्या त्या मानेगडचा गेट आहे. त्या रस्त्याने भिंडवी गावाच्या या रस्त्याने या. तुम्हाला भिंडवी इकडे जाते असा रस्ता जाते आणि एक पाटणला जातो. तुम्हाला भिंडवी रस्ता सोडून पाटणच्या रस्त्याने यावं लागेल. पाटण त्या रस्त्यावरून त्या पाट्यावरून 3 किलोमीटर समोर या आणि रस्त्यावर तिथं गाडी लावून घ्या. तुम्हाला नंतर हा सुंदर असा वॉटरफॉल तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जास्त तुम्हाला ट्रेकिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही भिंडवी या गावातून जाऊ शकता. 1-2 किलोमीटर तुम्हाला ट्रेकिंग करून मोठा असा धबधबा पाहायला मिळेल. पण तुम्हाला ट्रेकिंग करायला त्रास येत असेल तर तुम्ही या रस्त्यावरच गाडी लावून बस गाडी लावून 4 पावलं उतरलं का असा रस्ता तुम्ही बघू शकता. आणि एक नंबर तर तिथं जाण पण तुम्हाला तिथं पोहायला नाही भेटणार. तिथं पोहायला भेटू शकते. आम्ही जसं पोहलो एक नंबर. तर मित्रांनो बघू शकता आमच्या गाड्या इथे ठेवून आम्ही पार करून हे बघू शकता. जास्त तुम्हाला पावलं काही चालावं नाही लागेल कारण तर इथपर्यंत गाडी येऊ शकते. बघू शकता ते आमच्या बाईक ठेवलेलं आहे तिथं बाईक येते जागेवर. आणि इथं तुमचा वॉटरफॉल आहे. त्याच्या खाली दिसणार नाही. त्याच्या खाली आहे. दाखवलं होतं मग अशी रोड तिथं आहे. तर रोड गाडी पण दाखवून देते. रोड दाखव. गाडी गेली आता तिथून. जास्त अंतर चालायची काही गरज नाही. तर मित्रांनो बघू शकता आपण हे चड्ड्या यांच्या हे बघा एकाची मॅच एक मॅच एक स्लक्स कोजी आणि DMR. बघू शकता याचा घेर कमरेचा माप आहे 32 नाही 90 नंबर डिस्की कॉट 90 सेंटीमीटर आणि मॅच. ओ बाप रे. ओ माय गॉड. एवढा घेर 80 सेंटीमीटर हमारा आहे. तर अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग पूर्ण झाला आहे आणि खूपच आम्ही एन्जॉय केला आहे. तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल जर तुम्हाला नॅचरल वॉटरफॉल पाहायचं असेल तर इथे येऊ शकता. नाहीतर तुम्ही कोणत्या वॉटरफॉलमध्ये जाऊ शकता. तर आज आपण आपले मित्र विशाल यांच्याकडे रिव्ह्यू विचारून घेऊ कसं वाटलं. तर सांगा विशाल. जबरदस्त. कसं वाटलं आजचा. एक नंबर. काय अनुभव काय घेतला. काय कठीणाई मुश्किल होतं का. उतरायला थोडं बरं नाही वाटलं. पाऊंड पुढे नाही तरी पण चालेल. तर हे आमचे डॉन आहे. डॉन तुम्ही सांगा बरं कसं वाटलं आज. मस्त मजेमा. काही तुम्ही पण पोहले नाही. काहून नाही पोहले सांगा बरं. माझी चड्डी फाटून असल्यामुळे यांनी लाजले. चड्डी जर यांची चांगली असती तर हे पण पोहले असते. माझी चांगली आहे. चला बाय. पण चांगली तुझी पण चांगली. थोडा रस्ता पावसामुळे खराब झालेला आहे. बघू शकता. रोड
आजिया मित्रांनो मी जखमी होऊन असल्यामुळे पाण्यात बसू शकत नाही. जखम कशामुळे झाली आहे? पडलो हा चालतात आपल्या इकडे नाही का मस्ती होते तो कुठला नक्कीला बोलते रहमान रहमान और मैं तैरने के लिए गया, पेड़ पे चढ़ा, कोचिंग करने के बाद 5 मिनट छलांग लगाया, बाद में मेरे को रोड लगा मुझे उसकी वजह से मैं पानी में तैर नहीं पाया. उसके में मस्ती है वो कीड़ा कीड़ा आज का ब्लॉग यहाँ से खत्म क्योंकि हम घर जा रहे हैं. क्यों घर जा रहे हैं? आगे थोड़ा दौड़. बाय.